नमस्कार विद्यार्थ्यांनो, माझे नाव आहे पंकज मध्ये आणि आज आपण शिकणार आहोत इयत्ता 7वीतल्या गणित विषयातला धडा क्रमांक 8 ज्याचे नाव आहे बैजिक राशी व त्यांवरील क्रिया. आज आपण सुरू करणार आहोत याचा 5वा भाग. तर चला पाहूया या 5व्या भागात आपण काय शिकणार आहोत. आपण शिकणार आहोत एक चल समीकरण. येथे आपल्याकडे एकच चल आहे आणि त्या एक चलाची आपल्याला किंमत काढायची किंवा त्याची किती संख्या येते ते काढायची. कसे? आपल्याकडे उदाहरण आहे. या समीकरणामध्ये दोन बाजू असतात. एका बाजूला नेहमी आपल्याला चल राहिले पाहिजेत आणि दुसऱ्या बाजूला नेहमी आपल्याला संख्या असली पाहिजे, तेव्हाच आपल्याला चलाची संख्या आपल्याला मिळते. आता आपल्याकडे उदाहरण आहे 2x + 2 = 8. तर मी तुम्हाला म्हटले एका बाजूला नेहमी आपल्याला चल राहिले पाहिजे, तर इथे फक्त चलच राहिले पाहिजे. तर काय करावं लागेल? पहिल्यांदा हे +2 आहे ते आपल्याला काढून टाकावे लागेल. तर काय करायचंय? दोन्ही बाजूला 2 2 ही संख्या वजा. तर 2 - 2 झाले 0, म्हणजे आपल्या डाव्या बाजूला फक्त चल राहिले आणि सहगुणक राहिला. उजव्या बाजूला फक्त संख्या राहिली. 8 - 2 ही 6. आता इथे मी तुम्हाला म्हटलं मला फक्त चल पाहिजे, तर ही 2 ही संख्या आपल्याला इथे काढून टाकायची. 2 ही गुणाकारामध्ये होती, ते इकडे गेलं भागाकारात जाईल, तर x ची संख्या आली 3. तर ही अशी वजाबाकी आपण याआधी करत होतो. आता वेगळ्या प्रकारची आपण याची पुढची स्टेप किंवा याचा पुढचे सोपा पद्धत आपण पाहणार आहोत येणाऱ्या पुढच्या भागात. आता 3x - 5 = x - 17 अशी संख्या. तर दोन्ही बाजूला आपल्याला चल आहे, दोन्ही बाजूला संख्या आहे. तर आपल्याला चल हे एका बाजूला न्यायचे आणि संख्या एका बाजूला न्यायची. ते जेव्हाही कुठलीही संख्या किंवा कुठलेही चल विरुद्ध दिशेला नेतो तेव्हा त्याचे जे चिन्ह आहे, म्हणजे इथे जे अधिकचे चिन्ह आहे ते होते वजाचे आणि इथे जे वजा चिन्ह होते ते अधिकचे. हे आपण शिकणार आहोत पुढच्या भागात. आता इथे काय शिकणार आहोत? इथे पाहू शकतो. इथे आपण म्हटले आपल्याला नेहमी एका बाजूला नेहमी चल राहिले पाहिजे, एका बाजूला नेहमी संख्या राहिली पाहिजे. तर ह्या नियमानुसार आपण सोडवायला गेलं तर इथे पहा 3x - 5. तर इथे आपल्याला 5 ही संख्या नको आहे, तिच्या समोर वजा चिन्ह आहे. तर तिला काढण्यासाठी किंवा त्याला घालण्यासाठी काढून टाकण्यासाठी आपल्याला इथे काय करावं लागेल? +5 करावं लागेल, जेणेकरून -5 + 5 होते 0. तर इथे +5 केले तर या उजव्या बाजूला पण +5 करावे लागेल. आता म्हटले उजव्या बाजूला आपल्याला फक्त संख्या पाहिजे, तर x हे चल नकोय. तर x हिचे चिन्ह आहे अधिक, तर उजव्या बाजूला -x केले तर डाव्या बाजूला -x करावं लागेल. तर x - x काय होतात? 0 होतात. तर उरले किती? -17 + 5. इथे -5 + 5 0 झाले. आता 3x - x उरले 2x. आता -17 + 5 होतात -12. तर हे दोन गुणाकारात होते ते तिकडे गेले भागाकारात. तर 12/2 उत्तर येते -6. तर x चे उत्तर आले -6. तर या पूर्ण प्रकारामध्ये आपण काय केले? आपल्याला जी संख्या नाही पाहिजे ती संख्या डाव्या बाजूतून किंवा उजव्या बाजूतून वजा केली किंवा बेरीज केली, जेणेकरून ती संख्या डाव्या बाजून किंवा उजव्या बाजून निघून जाईल. परंतु पुढे आपण काहीतरी वेगळी पद्धत वापरणार. ती काय? ती पाहू. लक्षात ठेवा, एखादे पद समीकरणातील बरोबर या चिन्हाच्या एका बाजूला असेल तर दुसऱ्या बाजूकडे नेताना त्याच्या चिन्हाचे बदल करावे लागते किंवा ते चिन्ह बदलावे लागते. म्हणजे समजा आपल्याकडे डाव्या बाजूला x हे चल आहे, त्याला जर उजव्या बाजूला न्यायचे असेल तर x चे चिन्ह किती अधिक असेल तर डाव्या बाजूकडून उजव्या बाजूला नेताना त्याला वजा चिन्हाने घेऊन जावे, किंवा ते जर वजा चिन्हाने दर्शवले असेल तर उजव्या बाजूला घेऊन जाताना अधिक x असे लिहावे. तर चला काही उदाहरणे पाहू. एका आयताची लांबी ही त्याच्या रुंदीच्या दुपटीपेक्षा 1 सेंटीमीटरने जास्त आहे. त्या आयताची परिमिती 50 सेंटीमीटर असल्यास त्याची लांबी किती? तर आयताची लांबी ही त्याच्या रुंदीच्या दुपटीपेक्षा 1 सेंटीमीटर जास्त. तर आयताची रुंदी आपण मानून घेऊया 1 सेंटीमीटर. तर आयताची लांबी काय लिहिली आपण? रुंदी जर x पकडली तर रुंदीच्या दुपटीपेक्षा म्हणजेच काय x × 2 करायला लागेल, कारण दुप्पट म्हणजे काय 2 ने त्या x ला गुणा आणि त्यापेक्षा 1 सेंटीमीटर जास्त म्हणजे त्यामध्ये x जोडा, म्हणजे लांबी झाली 2x + 1. आता आयताची परिमिती कशी काढतात? लांबी गुणिले रुंदी. तर लांबी आहे आपल्याला 2 लांबी अधिक 2 रुंदी, ही झाली आयताची परिमिती. तर 2 गुणिले लांबी, तर लांबी दिली आहे 2x + 1, रुंदी आहे फक्त x तर 2x दिली आणि त्या आयताची परिमिती 50 दिली आहे, म्हणजे बरोबर आयताची परिमितीच्या खाली बरोबर 50. आता करायचं काय? तर ह्या 2 ने ह्या कंसात गुणाकार करा. आपण गुणाकार कसा करायचा ह्या आधीच्या भागामध्ये आपण पाहिले. तर 2 × 2 लिहितो 4x आणि 2 × 1 येतो 2. आता चल
समान चल असणारी संख्या एका कंसात लिहिली तर 4 अधिक 2 येते 6x 2 जशी आहे तशी. आता मी काय म्हटले, जर आपल्या इथे उजव्या बाजूला डाव्या बाजूला नेहमी चल पाहिजे, उजव्या बाजूला नेहमी संख्या पाहिजे, तर इथे इथली ही संख्या आपल्याला काढून टाकायची. तर कशी काढता येईल? तर ही संख्या आपण उजव्या बाजूला नेऊ. तर नेताना नेहमी त्या संख्येचे चिन्ह बदलले जाते. ते इथे अधिक होते, तिथे होईल वजा. 50 वजा 2 झाले 48. आता इथे लक्षात ठेवा, हा 6 इथे गुणाकारात होता. इथे याचं काम होते गुणाकाराचं, तर विरुद्ध दिशेला नेताना त्याचा नेहमी भागाकार होते. तर 6 इथे गुणाकारातून इथे गेला भागाकारात, 48 भागिले 6 उरले 8. तर x चे उत्तर आले 8. तर या लांबीमध्ये आणि रुंदीमध्ये x ची किंमत टाकली तर रुंदी झाली 8 सेंटीमीटर. पण लांबी कशी लिहिणार? x च्या जागी 8 लिहिता 8 गुणिले 2 16 आणि 1 17. तर आयताची लांबी झाली आपली 17 सेंटीमीटर. तर पहा आपण कसा प्रश्नाची मांडणी केली, त्याला कसे सोडवले ते. आता पुढचं, एक नैसर्गिक संख्या व तिची लगतची पुढची संख्यांची बेरीज 69 आहे. तर त्या संख्या कोणत्या? एक नैसर्गिक संख्या x मानू, तर तिच्या लगतची पुढची म्हणजे काय? अधिक 1. म्हणजे एक जस आपल्याकडे संख्या असेल 2, 2च्या पुढची संख्या आहे 3, तर दोघांमध्ये फरक किती? 1 चा असतो. म्हणजेच काय? जवळची संख्या समजा 2 असेल आणि त्याच्या लगतची संख्या 3 असेल, तर त्या दोनात 1 जर मिळवली तरच लगतची पुढची संख्या मिळते. तर आपण एक नैसर्गिक संख्या x पकडली, तर तिच्या लगतची पुढची संख्या जर x अधिक 1 केली तर ती मिळते. आता त्या दोन्ही संख्यांची बेरीज 69 आहे. तर काय करायचं? x आणि x अधिक 1 यांची बेरीज करा, बरोबर 69 लिहा. तर आपण x आणि x हे दोन चल समान असल्याने x अधिक x होते 2. कारण यांचा सहगुणकाची बेरीज होते म्हणून 1 अधिक 1 येते 2. आता इथे आहे 1, 2x अधिक 1. तर ही 1 ही संख्या आपल्याला नको आहे, तर आपल्याला काय करायचंय? ही 1 ही अधिक 1 ही संख्या उजव्या बाजूला नेली, त्याचे चिन्ह होते वजा. तर 69 म्हणून 1 गेले तर उत्तर आले 68. आता 2x बरोबर 68 आले. तर 2 आहे इथे गुणाकारात आहे, तिथे गेल्या भागाकारात गेल्यानंतर 68 भागिले 2 उत्तर होते 34. म्हणजेच काय? नैसर्गिक संख्या 34 झाली आणि तिच्या पुढची लगतची संख्या झाली 34 अधिक 1 35. कारण x ची किंमत आपल्याला कळली, तर x अधिक 1 ची किंमत आपल्याला कळू शकते. आता आपण सोडूया सराव संच 36. 3x वजा 11y एका कंसात किंवा एक राशी दिली, वजा 17x अधिक 13y ही दुसरी राशी दिली. या वजाबाकीसाठी अचूक पर्याय निवडा. म्हणजे यांची वजाबाकी केली आणि त्याचे उत्तर यामध्ये दिले, तर यापैकी कुठले उत्तर आपले बरोबर असेल? तर आपले उत्तर चौथे बरोबर आहे. ते तुम्हाला वजाबाकी करूनच कळेल. कारण जेव्हाही वजाबाकी चिन्ह आतमध्ये कंसात जाते तेव्हा कंसातल्या सगळ्या संख्याचे चिन्ह बदलते. तर वजा 17x होईल आणि वजा 13y होईल. तर वजा 13y आणि वजा 11y होते वजा 24. परंतु लक्षात ठेवा, वजाबाकी करताना ते चिन्ह बदलले जाते म्हणून. आता वजा 24 होईल, इथे किती होईल? वजा 17 अधिक 3, ते उत्तर येते वजा 14. म्हणजे काय? दोघांकडे वजा वजा चिन्ह आहे. इथे उत्तर येते वजा 14, इथे उत्तर येते वजा 24. त्या दोघांनी जर दोघांना भागले तर ते 14 भागिले 2 केले 7x होतात, 24 भागिले 2 केले तर उत्तर 12 येते. आणि वजाबाकी चिन्ह जर समजा बाहेर काढले तर अधिकचे चिन्ह दोघांकडे मिळते. म्हणजे आपलं बरोबर चौथे उत्तर बरोबर. आता 23x² किंवा x चा वर्ग y चा घन z गुणिले वजा 15x चा घन y z चा वर्ग यांचे उत्तर काय? तर 23 गुणिले 15 केले तर आपली संख्या मोठी बनते. तर ती काढण्यापेक्षा आपण काम करू. सर्वात पहिले ही संख्या आहे ऋण, ही संख्या आहे धन. तर एक ऋण संख्या धन संख्येचा गुणाकार नेहमी ऋण येतो. लक्षात ठेवा, आपल्याकडे ऋण संख्या ही एकच आहे. तर पूर्ण गुणाकार करण्यापेक्षा फक्त संख्यांच्या चिन्हावरती लक्ष जरी दिले तरी आपल्याला उत्तर भेटते. तर आपले उत्तर आले 345, x चा 5वा घात, y चा 4था घात आणि z चा 3रा. जर आपल्याला वजाबाकी चिन्ह किंवा ऋण संख्या अजून एका पर्यायामध्ये दिली असते तर आपण काय केले असते माहितीये का? आपण चलांचा गुणाकार केला असता. तर इथे x चा वर्ग आहे, इथे x चा घन आहे. तर पाया समान असल्या कारणाने घन या घातांकाचा होते बेरीज, म्हणजे 3 अधिक 2 होते 5. तर इथे 5 आहे. नंतर y चा घन आहे, इथे y आहे. तर y चा पाया सेम असल्या कारणाने सारखा असल्या कारणाने घातांकाची होईल बेरीज. इथे 1 आणि अधिक 3 होईल 4. इथे z आणि इथे z चा वर्ग आहे. तर z चा इथे घातांक आहे 1, इथे घातांक आहे 2. तर पाया समान असल्या 2 अधिक 1 झाल्या तर उत्तर आले 3. तर अशा प्रकारे आपण पर्याय निवडू शकतो. जर 15 गुणिले 23 केले तर आपल्याकडे वेळ खूप लागेल. तर ही आहे ती शॉर्टकट किंवा सोपी पद्धत. खालील समीकरणे सोडवा. तर ह्या समीकरणांमध्ये आपल्याला ह्या चलांची आपल्याला उत्तरे काढायची. तर कशी काढू आपण एका नंतर एक पाहू. पहिले आहे 4x अधिक 1/2 बरोबर 9/2. तर काय करायचं? पहिल्यांदा 1/2 आपल्याला डाव्या बाजूतून काढून टाकायचं. काय करायचं?
त्याला उजव्या बाजूकडे न्या, परंतु इथे अधिकचे चिन्ह होते ते इकडे गेल्यानंतर वजाबाकी चिन्ह होईल. तर 9/2 वजा 1/2. दोघांचाही पाया छेद समान असल्या कारणाने अंशाची होते वजाबाकी. तर 9 वजा 1 उरले 4. 9 वजा 1 केले तर उरले 8 आणि 8/2 येते उरले 4. आता ह्या 4 ही 4 इथे गुणाकारात आहे, तर इकडे गेल्यानंतर भागाकारात जाईल. तर 4 भागिले 4 उत्तर येते 1. तर x चे उत्तर आले बरोबर 1. तर बरोबर उजव्या बाजूला प्रयत्न करा संख्या ठेवायला आणि डाव्या बाजूला प्रयत्न करा चल ठेवायला. आता इथे 10 बरोबर 2y अधिक 5. तर मी तुम्हाला काय म्हटले, नेहमी आपले चल उजव्या बाजूला न ठेवता डाव्या बाजूला ठेवा आणि संख्या ही नेहमी उजव्या बाजूला ठेवा. तर आपले उत्तर येईल, आपण लिहिताना कसं लिहिलं, 2y अधिक 5 बरोबर 10. आता ही संख्या 5 इथे बेरचेत आहे, तर तिकडे नेताना वजाबाकी होईल, 10 वजा 5 होईल, तर उत्तर येईल 5. आणि 2 ही गुणाकारात आहेत, इकडे गेल्यानंतर छेदात जाईल, तर उत्तर येईल 5/2. तर वायचं उत्तर आले 5/2 असेल. आता तिसरा प्रश्न, 5m वजा 4 बरोबर 1. तर एक काम करा, हे पहिल्यांदा वजा 4 उजवीकडे न्या, कारण आपल्याला डावीकडे फक्त आणि फक्त चल हवा. तर वजा 4 उजवीकडे नेलं तर अधिक 4 होईल आणि 4 अधिक 1 5 होईल. 5 इथे गुणाकारात आहेत, इथे गेल्या छेदात येईल आणि 5 भागिले 5 बरोबर उत्तर येते 1. म्हणजे m चं उत्तर आले 1. आता इथे चौथा प्रश्न आहे, 6x वजा 1 बरोबर 3x अधिक 8. ते इथे वजा 1 चे चिन्ह आहे, ते उजवीकडे नेले तर अधिक होईल आणि 3x इथे अधिक आहे, तर डावीकडे नेले तर वजा 3x होईल. तर 6x वजा 3x उत्तर येते 3x आणि 8 अधिक 1 उत्तर येईल 9. आणि या 3 ने इकडे गुणाकारात होतं, डावीकडे आपण उजवीकडे नेताना डावीकडून उजवीकडे नेताना भागाकारात जाईल, तर 9 भागिले 3 किंवा 9/3 उत्तर येते 3. तर x चे उत्तर आले 3. पाचवा प्रश्न, 2 कंसात किंवा 2 गुणिले कंसात x वजा 4 बरोबर 4x अधिक 2. ही डावीकडची संख्या दिली आहे आणि ही उजवीकडची संख्या. तर डावीकडे पहिले 2 आणि कंसात गुणाकार करूया. तर 2 गुणिले x येते 2x आणि 2 गुणिले वजा 4 येते वजा 8. आता डावीकडे आपल्याला नेहमी चल ठेवायचे, तर वजा 8 आपण उजवीकडे नेले तर अधिक 8 होईल आणि 4x हा डावीकडे न्यायचा आहे, तर अधिक होता तर इथे गेल्यावर वजा होईल. तर उत्तर आले 2x वजा 4x, उत्तर आहे वजा 2x. आणि उजवीकडे पाहिले तर 8 अधिक 2 होते 10. आता वजा 2 इथे गुणाकारात आहे, तर आपण उजवीकडे नेताना छेदात जाईल. तर वजा चिन्ह कधी छेदात नाही लिहित, आपण नेहमी अंशात येतो. तर वजा 10/2 लिहू शकतो आणि 10/2 उत्तर येते 5. तर वजा 5 असे उत्तर आले. तर x चे उत्तर आले वजा 5. 6वा प्रश्न आहे, 5x अधिक 1 बरोबर 74. तर पहिले डाव्या बाजूला 5 ने कंसात गुणूया. तर 5 गुणिले x 5x आणि 5 गुणिले 1 5 आले. आता हा 5 नेऊया उजवीकडे, जेणेकरून त्याची चिन्ह होईल बदली. तर झाले वजाबाकी चिन्ह. 74 वजा 5 झाले 69. तर 5x बरोबर 69. 5 हा गुणाकारात होता, तर उजवीकडे नेताना छेदात जाईल, म्हणजेच भागाकारात जाईल. तर 69/5 हे आपले असे उत्तर आले x. आता आतापर्यंत आपण सोडवली सगळी सांख्यिक. आता जाऊया वळूया शाब्दिक उदाहरणाकडे. तर चौथा प्रश्न दिलाय, राकेशचे वय सानियाच्या वयापेक्षा 5 वर्षांनी कमी आहे. राकेशचे वय आपल्याला दिले का नाही, तर त्याला काहीतरी एका इंग्लिश किंवा इंग्रजी चलाने त्याला संबोधूया आणि त्यामध्ये वजा 5 केले तर आपल्याला सानियाचे वजा इतके वया इतके वय होते. आता त्यांच्या वयांची बेरीज म्हणजे काय केली तर 27 वर्ष आहे. तर प्रत्येकाचं वय किती, तर सानियाचे वय आपण x पकडले, तर राकेशचे वय सानियाच्या वयापेक्षा 5 वर्षांनी कमी आहे. म्हणजेच काय, राकेशचे वर्ष झाले, वय झाले x वजा 5, कारण राकेशचे वय सानियाच्या वयापेक्षा कमी. त्यानंतर त्यांच्या वयाची बेरीज झाली 27, म्हणजे काय x आणि x अधिक 5 यांची बेरीज केली तर आपलं उत्तर येते 27. तर आपण x अधिक म्हणजे सानियाचे वय आणि राकेशच्या वयांची बेरीज बरोबर 27 झाली, म्हणजेच काय x अधिक x वजा 5 बरोबर 27. तर हे दोन्ही चल समान आहेत, त्या दोघांची बेरीज झाली, सहगुणकाची बेरीज झाली, तर आपल्या उत्तर आले 2x वजा 5. आता हे वजा 5 आपल्याला डावीकडे उजवीकडे न्यायचे, तर हे अधिक 5 होतील, तर बरोबर आले 32. तर 2x बरोबर 32 उत्तर आले. तर x हा 2 गुणाकारात आहे, तिकडे गेल्यावर छेदात होईल, तर 32 भागिले छेद उत्तर आले 16. आता x चे उत्तर 16 आले, तर या सानियाचे वय x वर्ष आहे, म्हणजेच काय हिचे वय झाले 16 आणि राकेशचे वय x वजा 5 आहे, म्हणजे 16 वजा 5 होईल 11. या अशा प्रकारे दोघांचे वय आपल्याला इथे मिळू शकते. तर अशा प्रश्नांमध्ये आपल्याला कुणाला चल वापरायचे हे आपल्याला कळलं पाहिजे. आता 5वा प्रश्न, एका वनराईमध्ये अशोकाची जेवढी झाडे लावली त्यापेक्षा जांभळाची 60 झाडे अधिक लावली होती. म्हणजे वनराईमध्ये अशोकाची झाडी समजा x पकडली, तर जांभळाची झाडे 60 अधिक x अशी होईल.
तेथे दोन्ही प्रकारच्या झाडांची संख्या 200 झाली तर जांभळाची झाडे किती? तर दोन्ही संख्यांची झाडे म्हणजे दोन्ही झाडांची संख्या बेरीज करायची. म्हणजेच काय, वनराईमध्ये अशोकाची झाडी x लावली तर जांभळाची x अधिक 60, कारण जांभळाची 60 अधिक झाडे लावली गेली म्हणून 60 अधिक x. आणि दोघांची बेरीज केली तर 200 उत्तर येते. तर हे कंस उघडा जेणेकरून x अधिक x होते 2x अधिक 60. आता ही अधिक 60 आपल्याला डावीकडे नको पाहिजे, उजवीकडे न्यायची. तर अधिक 60 डावीकडून उजवीकडे गेली तर वजा 60 होते, जेणेकरून आपले उत्तर येते 140. आणि 2 इथे गुणाकारात आहे तिकडे गेल्या भागाकारात होईल म्हणजे 2 140/2 70 म्हणजे x चे उत्तर आले 70. म्हणजे काय, वनराई मध्ये अशोकाची 70 झाडे लावली तर जांभळाची किती 70 अधिक 60 करायची म्हणजे किती झाली 130. तर जांभळाची झाडे झाली 130. शुभांगी जवळ 50 रुपयांच्या जेवढ्या नोटा आहेत त्याच्या दुप्पट नोटा 20 रुपयांच्या आहेत. तर तिच्याजवळ एकूण 2700 रुपये आहेत. तर 50 रुपयांच्या नोटा किती? तर बघा, शुभांगी जवळ 50च्या नोटा किती होत्या ते माहिती नाही म्हणून x एवढ्या पकडल्या आणि 20च्या दुप्पट नोटा आहेत म्हणजेच काय 20 बरोबर 2 गुणिले x पकडले. 20च्या नोटा 2x अशा पकडल्या. आता नोटांचे एकूण मूल्यमापन केले तर 50 गुणिले 1 होतात 50x आणि 20 गुणिले 2x होतात 40x. आणि ह्या दोन्ही नोटांची समजा एकूण बेरीज केली तर आपल्याकडे किती येतात 2700 रुपये. त्या दोघांची बेरीज केली म्हणजेच काय 50x अधिक 40x होतात 90x बरोबर 2700. आणि 90 इथे गुणाकारात येते भागाकारात नेले तर 2700 भागिले 90 उत्तर येते x चे उत्तर आले 30. म्हणजेच काय 50 रुपयाच्या नोटा होत्या बरोबर 30. आता जाऊया शेवटच्या प्रश्नाकडे. 7वा प्रश्न, विराटने केलेल्या धावा रोहितच्या धावांच्या दुप्पट होते. तर विराटच्या धाव्या जर x पकडल्या तर रोहित समजा इथे पहा विराटने केलेल्या धावा रोहितच्या धावांच्या दुप्पट होते. म्हणजे विराटच्या धाव्या रोहितच्या धावांपेक्षा दुप्पट असल्या तर आपण रोहितच्या धावा आपण x पकडल्या तर विराटच्या धावा दुप्पट असल्या आपण त्याला पकडू 2x. दोघांचे मिळून झालेल्या धावांची द्विशतकापेक्षा 2 ने कमी होते. म्हणजेच काय द्विशतक म्हणजे काय 200, 2 ने कमी म्हणजे 198. तर दोघांनी प्रत्येकी किती धावा केल्या. आपण एक काम करू, या दोघांच्या शतकांची दोघांच्या धावांची बेरीज केली आणि तरी द्विशतकापेक्षा 2 ने कमी म्हणजेच काय 200 वजा 2 करू. तर x अधिक 2x होता 3x आणि 200 वजा 2 गेले 198. हा 3 या गुणाकारात होता इकडे गेला छेदात तर म्हणजे भागाकारात. तर 198 ला जर 3 ने भागले तर उत्तर येते 66. म्हणजे x ची किंमत आली 66. म्हणजे रोहितच्या धावा झाल्या 66 आणि विराटच्या दुप्पट असल्या कारणाने 66 गुणिले 2 होतात 132. तर रोहितच्या 66 व विराटने 132 धावा केल्या. तर अशा प्रकारे आपण गुणाकार किंवा एक चल समीकरण मध्ये गुणाकार बेरीज वजाबाकी कसे करायचे ते समजून घेतले. सांख्यिक उदाहरण असेल बरोबर आणि शाब्दिक उदाहरण बरोबर. तर चला हा धडा आपला इथेच थांबूया. इथेच संपला. या पुढच्या व्हिडिओमध्ये आपण नवीन धडा सुरू करूया. तोपर्यंत धन्यवाद.